काय कैवल्य, तब्येत बरी आहे ना? हो का, काय झालं? नाही, नेहमी एकदम आनंदात असणारी व्यक्ती एकदम शांत झाली की विचित्र वाटतं ना थोडं, म्हणून विचारलं. हो ना, आज कैवल्याच्या तोंडात ना एक शब्दही फुटत नाहीये. काय रे, एवढं का शांत आहेस तू आज? नाही काकू, काही नाही. बघ माई, तूच विचार आता. कैवल्य, काय झालंय? शांत काय आहेस तू? हो म्हणजे इफ यू नीड एनी काइंड ऑफ हेल्प तू मला आय मीन आम्हा सगळ्यांनाच सांगू शकतोस. काय रे, घरची आठवण येते का? अगं नाही. मग नाश्ता आवडला नाही का? नाही नाही, ऍक्च्युली ना मी माझ्या PhD चे थिसिस सबमिट केलेत, त्याचा आज रिझल्ट आहे, म्हणून थोडं टेन्शन आलंय. बस एवढंच आहे ना? अरे मग त्याचं कसलं टेन्शन घेतोस? अरे नाही, तसं नाही. मी 2 वर्ष खूप अभ्यास केलाय रे या थिसिस साठी, आणि ज्या रिझल्ट साठी मी एवढा अभ्यास केला तो रिझल्ट आज लागणार आहे, मग थोडं टेन्शन येणारच ना. तुम्ही मनापासून अभ्यास केलाय ना, मग कशाला घाबरायचं? प्रयत्न करणं आपल्या हातात असतं, आणि तुम्ही ते प्रामाणिकपणे केले, त्यामुळे नका टेन्शन घेऊ, सगळं छान होईल. अगदी बरोबर बोलते मनवा, काही काळजी करू नकोस. तुझ्या मनासारखा तुझा रिझल्ट लागेल. आणि कैवल्य, म्हणजे तुझा निकाल लागल्यानंतर तू काहीतरी पिकनिकला वगैरे जायचा प्लॅन करत होतास ना? म्हणजे तू काल काहीतरी सांगत होतास ना मला. अरे हो, बरी आठवण केलीस. आता सगळे आहेत तर बोलतोस आता. बोल ना. नाही काय, मस्त पावसाळी माहोल आहे, तर म्हटलं आपण सगळे कुठेतरी एकत्र पिकनिकला जायचं का? तुम्हाला सुद्धा तुमच्या कामातून ब्रेक मिळेल. अरे वा, मस्त आयडिया. हो मस्त रे, खरंच कित्येक वर्षात आम्ही कोणीच बाहेर गेलेलो नाही. ऍक्च्युली मला पण आवडेल. ओके देन, डन. ही ट्रीट माझ्याकडून. मनवा, तू ठरव एखादं छान लोकेशन. ठीक आहे, बघते. मनवा, लक्ष कुठे आहे तुमचं? काय झालं राजवीर, काही हवंय का तुम्हाला? नको त्या गोष्टींमध्ये लक्ष घालणं बंद केलं ना तर कळेल. आणि कैवल्य, पिकनिक जेव्हा प्लॅन करशील ना, तेव्हा दादाचं शेड्यूल बघूनच पिकनिक प्लॅन करा. म्हणजे दादा खूप बिझी असतो ना, म्हणून म्हटलं. हो हो, ऑफकोर्स. राजवीर, सांग तुला कधी वेळ आहे तसं ठरवूया आपण. या घरातल्या माणसांना कामं असतात, कोणी रिकाम टेकडं नाही. त्यामुळे पिकनिकला जायचं असेल तर तू जाऊ नये, इकडचं कोणी येणार नाही. मनवा, थँक्स. राजवीर, काय झालं, तुम्ही खाली असं का बोललात? काय बोललो? मला माहितीये तुम्हाला कैवल्याची मतं नाही पटत, पण म्हणून ते वाईट नाही आहेत ना, चांगले आहेत ते, सगळ्यांचं छान जमतं त्यांचं. आणि आपण नसतो गेलो पिकनिकला, ऍटलीस्ट काका काकू यश नंदा ते तरी गेले असते.
आणि आपल्यालाही माहिती आहे एरवी कोणालाच वेळ नसतो, नेहमी बिझी असतात सगळे. मग आता वेळ आहे तर जाऊ देत ना पिकनिकला. मला जे बोलायचंय ते खाली बोलून झालंय, त्यामुळे हा विषय इथे काढायची काहीच गरज नव्हती. राजवीर प्लीज नका ना असं करू, मनात नका राग धरू असा. आणि असतो एखाद्याचा स्वभाव असा हसता खेळता, म्हणून ती व्यक्ती वाईट होते का? नितीश पण तर असाच आहे. तुम्हाला सांगितलं ना मी, या विषयावर मला जे बोलायचंय ते खाली बोलून झालंय आणि माझ्यासमोर कोणाचंही कौतुक करण्याची काहीच गरज नाहीये. अहो पण मी असला बालिशपणा मला आवडत नाही, तुम्हाला माहिती आहे मनवा. आणि तुम्हाला परत एकदा सांगतोय, त्याचं कौतुक नाही करायचं माझ्यासमोर. तुम्ही मिसेस राजवीर मोहिते पाटील आहात, शोभत नाही तुम्हाला ते. या घरातल्या माणसांना कामं असतात, कोणी रिकामटेकडं नाही. त्यामुळे पिकनिकला जायचं असेल तर तू जाऊ नये, इकडचं कोणी येणार नाही. आणि तुम्हाला परत एकदा सांगतोय, त्याचं कौतुक नाही करायचं माझ्यासमोर. तुम्ही मिसेस राजवीर मोहिते पाटील आहात, शोभत नाही तुम्हाला ते. राजवीर आता असं का बोलले? मी कुठल्या विषयी काही बोलले की ते असा गैरसमज का करून घेतात? आणि मुळात त्यांना कैवल्यविषयी एवढा राग काय? नेमका काय प्रॉब्लेम झालाय? हे घर आहे की जेल आहे तेच कळत नाहीये मला. काय झालं? तुला माहित नाहीये? अगं तू बोललीस तर कळेल ना. पिकनिकला जाणार होतो ना आपण, कॅन्सल झालं. अच्छा, असं झालं का? या राजवीर दादाचा काय प्रॉब्लेम आहे ना, मला खरंच कळत नाही रे. तर तो स्वतः पण एन्जॉय करत नाही, आम्हालाही एन्जॉय करून देत नाही. बघतोस ना कसं वागवतो ते. तरी आम्ही शांतपणे सहन करतो. आता जाऊ दिलं असतं पिकनिकला तर काय फरक पडला असता? ऍक्च्युली मला पण आवडलं असतं सगळ्यांबरोबर पिकनिकला जायला, पण काय करणार आता. मग आपण दोघे जाऊयात. दोघंच? हो. अगं, पण राजवीर नको म्हणालाय ना. नाही सांगायचं त्याला. अगं असं न सांगता कसं. ऍक्च्युली सगळे गेलो असतो तर मजा आली असती ग. दोघच कुठे जाणार? कोण कुठे जाणार आहे? ते नाही माही, काही नाही. काय रे कैवल्य, काय बोलणं चाललं होतं तुमचं? अगं माई कोणी कुठे जाणार नाहीये. आपल्याला घरातून बाहेर पडायची परमिशन आहे का? पाहिलंस, राग नाकावर असतो हिच्या. कैवल्य, राजवीर तुला बोलला त्याचा राग नाही ना आला? अगं माई असं काय विचारतेस? नाही, त्याच्या बोलण्याचं तू वाईट वाटून घेऊ नकोस. तू त्रास करून घ्यायचा नाहीस माझ्यासाठी. या घराला मी आपलं मानलंय ना. कोणी काही बोललं तरी मी वाईट वाटून नाही घेणार. नाही म्हणजे त्याच्या स्वभावाची तुला सवय नाहीये ना. अगं पण मला खरंच वाईट नाही वाटलंय. कैवल्य, आज संध्याकाळी ना मी मंदिरात जाणार आहे. तू येशील का माझ्या बरोबर? हो येईन ना. मग त्याआधी पटकन माझी कामं संपवून घेतो. चल. खूप दिवसापासून मनूची सारखी आठवण येत होती. आज तिला डोळ्याने बघितलं, तिच्याशी बोललो म्हणून थोडं भरून आलं. मनूशी बोलत असताना मला काहीतरी वेगळं जाणवलं. मनू रडत होती का ग? आई, काय ग कसला विचार करतेस? सगळं ठीक आहे ना?
नाही, हे सगळं आणखीन किती दिवस चालणार आहे याचा विचार करत होते. काहीतरी ठोस ठरवायला हवंय. म्हणजे मी राजवीर सोबत बोलायचा निर्णय घेतलाय. पण असं अचानक काय झालंय? अचानक नाही, काही केल्या डोक्यातून विचार जातच नाहीये. तरी एकदा राजवीरशी मी बोलले, त्यांचे सगळे गैरसमज दूर केले की मग सगळं काही ठीक होईल. आई तू जरा शांत हो आणि पुन्हा एकदा विचार कर. मी नीट विचार करूनच बोलते. आपण बाबांशी बोलूयात का? नाही, नको. त्यांची तब्येत अगदी नाजूक आहे. नाहीतर मी त्यांनाच बोलायला सांगितलं असतं. पण आता मलाच करायला लागणार आहे. नाही आई, तू असं अजिबात करणार नाहीयेस. मग आपल्याला कसं कळणार तिथे काय चाललंय, तिची काय अवस्था आहे ते? मला सांग, किती दिवस अशीच वाट बघायची आपण? आई, योग्य वेळ आली की कळेल आपल्याला सगळं. आणि तसंही आपली काही चूक नसताना आपण राजवीर जिजूंची माफी मागितली. तिथेच ज्या गोष्टी झाल्या त्याबद्दल मला अजिबात बोलायचं नाही. मला फक्त माझ्या मनूची खूप काळजी वाटते रे. आई, तू पुन्हा असं अजिबात काही करणार नाहीयेस. पण मनूसाठी काहीतरी करावंच लागेल ना. तिचा विचार नको का करायला? आई, ताई तिचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते. आणि तिला जर आपल्याकडून मदत हवी असती तर तिने आपल्याला सांगितलं नसतं का? मग तिने तसं का नाही केलंय? जरा विचार कर ना. तिची अवस्था काय असेल आता तिथे? आई, तू बोलायला जाशील आणि राजवीर जिजूंनी त्याचा चुकीचा अर्थ काढला तर? त्यापेक्षा मला असं वाटतंय आपण न बोललेलंच बरं आहे. विचार कर. कैवल्य आणि मनवा वहिनीची चांगली गट्टी जमली. मनवा वहिनी दिवसभर फोनवरती बोलत असतात कोणाशी तरी. वहिनी रडत होती. कैवल्य होता तो तिला सावरत होता. ते दोघही तुझ्या रूम मध्ये होते. हा दादा बोल. मी सांगितलेलं काम नीट करतोयस ना यश? हो अगदी व्यवस्थितपणे करतोय. मला सगळ्या गोष्टी नीट कळल्या पाहिजे, लक्षात आहे ना? सगळ्या गोष्टी तुला मी सांगणार, ज्या घडतात त्या आणि ज्या मी बघितल्यात त्या. तू काळजी करू नकोस. ठीक आहे. मला एक सांग, मनवा कुठे आहेत आता? मनवा वहिनी तिच्या रूम मध्ये आहे. आणि कैवल्य? मनवा मनवा यश, दादा, कैवल्याला मी आत्ताच तुमच्या रूम मध्ये जाताना बघितलंय. ओके. असं काय काम असेल कैवल्याचं मनवाकडे हे तू आमच्या बेडरूम मध्ये केलंय? मनवांशी पण बोलता येणार नाही, त्यांच्याकडे फोन नाही. कैवल्य, अहो तुम्ही कशाला करताय? मी करते. एवढं काय कैवल्य राहू द्या इथे. मी करते म्हणाले ना. पडतोय? नाही मी करणार. नाही, काही करू नका, मी सगळं करते. अजून काय करायचंय? नाही, काही नाही. ओके. तू आधीपासून अशीच आहेस का? अशी म्हणजे? अशीच म्हणजे तुला हसायला आवडत नाही का? का कोणी बंदी घातली हसण्यावर? असं काही नाही. नाही नाही, असंच काहीतरी आहे. बघतोय ना मी. मोकळेपणाने हसत नाहीस, कोणाकडे मन मोकळं करत नाहीस. काही नाही तर निदान आपले प्रॉब्लेम्स तरी शेअर करावे ग. शेअर केल्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात? डिपेंड्स. प्रॉब्लेम सुटत नसले तरी मन मोकळं नक्की होतं. आणि मला वाटतं आयुष्यात अशी एक तरी जागा असावी जिथे आपल्याला आपलं मन मोकळं करता यावं.
माझा एक मित्र होता, ओमकार नाव होतं त्याचं. आम्ही लहानाचे मोठे एकत्र झालो. खूप मस्ती करायचो, मजा करायचो, सतत एकत्र वेळ घालवायचो. त्यामुळे मला असं वाटायचं की ओमकारला मी खूप चांगलं ओळखतो. पण काय? पण तो गेल्यावर मला कळलं. तो गेल्यावर कळलं त्याला किती टेन्शन्स होते. पैशाचे प्रॉब्लेम्स होते, राहण्याचे प्रॉब्लेम्स होते. राहून राहून त्रास कसला होतो माहितीये मनवा. असं वाटतं की तेव्हा जर ओमकार आमच्याशी बोलला असता, त्याचे प्रॉब्लेम्स त्यांनी आमच्याशी शेअर केले असते तर आम्ही त्याची मदत करू शकलो असतो का. पण नाही, काही न बोलताच निघून गेला. त्याने एक कविता लिहिली होती, एकाकीपणाला कारक हक्काची उणीव असते. बोलायला सगळे असतात पण हक्काने सांगायला कोणीच नसतं. गर्दीतल्या एकट्याला पाहिलंय कधी? मी दिसेन तिथे तुम्हाला कदाचित. बोलायचं म्हणून बोलतो मी, ऐकणारे बरेच असतात, पण सांगायला गेलो तर ऐकून घेणार कोणीच नसतं. तो असताना कधी या कवितेचा अर्थच कळला नाही ग मला. वेळ, तर वेळ निघून गेली की कोणी काही करू शकत नाही. तुला बघून मला ओमकारची खूप आठवण येते. असाच एकटा कुढत बसलेला असायचा. खूप बोलायचं असायचं त्याला, पण बोलायचंच नाही कधी. म्हणून आपल्या आजूबाजूला अशी कितीतरी माणसं असतात ना, ज्यांची घुसमट होत असते, त्यांना त्रास होत असतो खूप, पण ते व्यक्तच करत नाहीत. आणि आपल्यालाही कळेपर्यंत खूप उशीर झालेला असतो. त्या दिवशी मी ठरवलं, आपण कुठेही गेलो, कोणाबरोबरही असलो तरी त्यांना बोलतं करायचं, मन मोकळं करायला लावायचं सगळ्यांना. किती छान स्माइल आहे तुझी. कसलं टेन्शन असतं एवढं चेहऱ्यावर. आता मला बघ, कदाचित मला तुझ्यापेक्षा जास्त टेन्शन्स असतील. माझ्या चेहऱ्यावर बघून तसं वाटतं? मी हसणं विसरलोय का? नको करू असं. आणि म्हणून एक सांगू, मला असं वाटतं की हे कुटुंब, हे घर, हे सगळे तुझ्यावर अवलंबून आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर तुला स्माइल बघायची असेल ना, तर आधी तुला स्माइल करायला हवं. बोलून टाक सगळं, मोकळं कर मन. तुम्ही नेहमीच असे असता की कधी कधी? म्हणजे हे असं समजावणं. तसं मी नेहमी करतो, फक्त राजवीरचा चेहरा समोर आला ना की माझं हसू पळून जात. कैवल्य, तुम्हाला वाटतंय तसं नाहीये ते. ते खूप करतात दुसऱ्यांसाठी, फक्त बोलून दाखवत नाही. नाही, पण मी ना माझ्यासाठी एक चॅलेंज घेतलंय. काय? मला ना हिटलरला हसताना बघायचंय. हसतो का कधी हिटलर? तुम्ही त्यांना हिटलर नका म्हणू. हिटलर 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 कैवल्य, हिटलर हिटलर तुम्ही गप्प. हिटलर हिटलर नका म्हणू त्यांना हिटलर. नका म्हणू त्यांना. तुला बघून मला ओमकारची खूप आठवण येते. असाच एकटा कुढत बसलेला असायचा. खूप बोलायचं असायचं त्याला, पण बोलायचंच नाही कधी. वेळ, तर
वेळ निघून गेली की कोणी काही करू शकत नाही. मला असं वाटतं की हे कुटुंब, हे घर, हे सगळे तुझ्यावर अवलंबून आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर तुला स्माइल बघायची असेल ना, तर आधी तुला स्माइल करायला हवं.